राधे राधे. कशात म्हणताल मी वाईट पडेल तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलवरती. आता मी आहे घरामध्ये, निघतोय आहे, जातोय आपण वृंदावनला. तर माझ्यासोबत असणार आहे जय, तो आपल्याला जाऊन बँड्राला भेटणार आहे. आणि ही आपली घरातली पब्लिक, बाबा सगळे. आता वाजले दुपारचे 2. तर आपली ट्रेन आहे 5:30ची. तर चला आता जाऊया. अभिषेक आपल्याला ड्रॉप करणार स्टेशनवर आणि आमचा डायनेसॉर झोपलेला कुठलाही परत मला सोडण्यासाठी काय नाही. चल जाऊया जाऊया. येतेस ना तू? हा येतेस? ए बाय चल जाऊया. नाही बघ हे बघा. चला आपण जाऊया. बाय. ए बाय. चला शूज बीज घालूया निघूया. ना येतेच नाही तू सोडायला मला. तर चला जातोय, निघू. 3.5 तास बाकी आहे. 3.5 तास मध्ये आपल्याला पोचायचंय. तर चला भेटूया डायरेक्ट तुम्हाला आता बँड्राला. लेट्स गो. आईने सेल्फी स्टिक वर कसा धरला नाही. आई तपाला चालली, तपाला. हे पण आज निरान पटला. अभिषेक बाईक घेऊन येतोय. कुठे घेऊन गेलोय? त्या चालीत घेऊन गेला वाटतं. चला निघूया फायनली. टाटा टाटा बाय बाय कर. बाय बाय. नेहमीप्रमाणे आपल्याला सगळं पूर्ण चालीचा बोल सोडायला आलाय. चला निघूया. दे आई माझी दांडी. चला बाय बाय. धन्यवाद. चला आता आम्ही पोहोचलोय बँड्रा टर्मिनस. माझ्या बघा जय आलाय. बँड्रा स्टेशनला जय भेटलेला आणि आता आम्ही बँड्रा टर्मिनसला आलोय. हे 2 वेगवेगळे आहेत. आणि माझ्या पाठी बघताय तर ही बघा, ही आहे आमची ट्रेन आजची, गरीब रथ एक्सप्रेस 12/9/09 या ट्रेनचा नंबर आहे. तर बाकीची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देईन. तर चला आता जाऊया आपण. ट्रेन सुटायला अजून अर्धा तास बाकी आहे. तोपर्यंत रील्स बघूया. आणि तुम्हाला रील्स आमच्या इंस्टाग्राम आयडीवर बघायला भेटतील, माझ्या आणि जयचा. तुम्हाला इंस्टाग्राम आयडी इथे समोर येत असेल तर जावा आणि त्याला फॉलो करा. चला भेटूया प्रवासामध्ये. तर मित्रांनो आता बँड्रावरून ट्रेन सुटली आहे, बघू शकता आता. आणि आता जाणार आहे बोरिवली. बोरिवलीवरून सुरतवरून वडोदरावरून रत्तलम, नंतर कोटा आणि नंतर मग मथुरा जंक्शन. तर असा काय आपला प्रवास असणार आहे. आणि आपल्या ट्रेनचं नाव आहे गरीब रथ एक्सप्रेस आणि ट्रेनचा नंबर आहे 12/9/09. तर चला जय आतमध्ये बसलाय, आपण पण जाऊया. दोघांना पण विंडो सीट आहे. तर आमचा कोच आहे J3 आणि J3 मध्ये आमची दोघांची पण विंडो सीट आहे. जयची सीट आहे 78 आणि माझी 72. तर दोघं जण अपोजिट साईडला, जय डाव्या साईडला तर मी उजव्या साईडला, दोघं जण विंडो सीटवर बसणार. आणि हा आपला कोच आहे. असा काही कोण आहे का इथं? आलाय का इथं कोण? चल आता ट्रेन सुटून अर्धा तास झालाय आणि आता आम्ही पालघर सोडलाय. पुढे चाललोय. पालघरला ट्रेन थांबली नाही, फक्त पालघर स्टेशन दिसलंय बाजूला. तर थोडं फोडलंय, चकल्या खातोय. अजून आईने दिलेला डब्बा इथे आहे. तर आणि फोन चार्जिंग लावलाय. तर बघा सुरत येणार आहे 9:15 वाजता वाटतं. 9:15 का 8:15 वाजता सुरत येणार आहे. तर तिथे उतरू आणि पाण्याची बॉटल इथून घेऊ. इथे पण चालू आहे, जर इथे भेटलं तर इथेच घेऊ. तर चला आता चकल्या खातोय. आणि जयनी पण, जयला तिकडे खायला दिले, जयनी पण घेतलंय. नंतर मग निघू. तर चला. तर मित्रांनो सुरतला पोचलोय आणि सुरतचा रेल्वे स्टेशनचा कोड आहे ST. तर ट्रेन टायमानुसार थोडी 15 मिनिटं लेट आहे. बाकी मी आणि जय थोडा बाहेर पडलोय आणि 15 मिनिटं ट्रेन लेट आहे. तर थोडे आतमध्ये थंडी लागायला लागली. आता जॅकेट काढतो, मग जॅकेट घालू दोघं जण. मी जॅकेट घेऊन आलोय. तर जॅकेट घालून आणि नंतर मग आता वाजले 9. तर 10 वाजेपर्यंत मग जेवायला बसू. तर घरून डब्बा दिला आईने. तर मग थोड्या वेळाने डब्बा खाऊ. चला सुरत सोडलाय. 5 मिनिटाचा होल्ड होता, 5 मिनिटाचा होल्ड घेतला आणि आता सुरत सोडला. हा बघा. चला सुरत. बाय बाय सुरत. माझ्या बाजूला एक जण बसलेला, त्याने मला ही
कोल्ड कॉफी दिली आहे. ही कोल्ड कॉफी त्यांनी दिली आणि तो आता सुरतला उतरलाय आणि गेलाय. आता ही कोल्ड कॉफी पित आहे. थँक्यू. सुप्रभात मंडळी. तर आता आम्ही पोहोचलोय मथुरा जंक्शन. बघू शकता ते जय. तर चला, रात्रीचा प्रवास झालाय. ही आपली ट्रेन आहे आणि आता आम्ही जातोय सरळ ब्रिज जवळ. तो समोर तुम्हाला ब्रिज दिसतोय, तिकडे जातोय. तिकडून मग जाणार त्या साईडला, तिथून रिक्षा भेटेल. तर चला जाऊया. ट्रेनचा आवाज खूप आहे. काय आवाज तर येत नसेल मला माहिती. ट्रेनचा आवाज खूप आहे. चला आता जातोय. तर बाकी प्रवास कसा झाला आपण जयला चिचरिया? कसा झाला प्रवास? बाकी प्रवास मस्त आहे एकदम. झोपून वगैरे जय मस्तपैकी नाही बोलता 6 ते 8 तास आरामात झोपला असेल ना. आरामात 6 ते 8 तास जयने मस्तपैकी झोप मारली आहे. तर चला, झोप पूर्ण झाली आहे. आता जाऊया, रूम बघायची, फ्रेश व्हायचं आणि मग निघायचं. आज काय काय फिरू ते आपण तुम्हाला पहिले रूम दाखवतो कुठे जाणार आम्ही. तर चला जाऊया. आणि हा मथुरा जंक्शन काहीतरी काम चालू आहे त्यामुळे प्लॅटफॉर्म असा खराब करून ठेवला आहे. बघा मित्रांनो, आम्ही पण आता अशीच पटरी क्रॉस केली आहे. त्या प्लॅटफॉर्मवरून इकडे आलो आहे. इथे फोटो पण काढायचा आहे म्हणून. आणि असं काही आत्ताचं वातावरण आहे इथे. तर मित्रांनो, हा आहे मथुरा जंक्शन तिकडे आता. आणि तिकडून आता आम्ही आलोय आणि आता ई रिक्षामध्ये बसलोय. तर चला आता जाऊया. आपली ही आहे ई रिक्षा. ही आजची आपली सवारी. इथे स्वस्तामध्ये फिरायचं तर हा ऑप्शन आहे. तर चला आता जाऊया. डायरेक्ट तुम्हाला रूमवर जाऊन भेटतं. आणि इथून आता काहीतरी 2 ते 3 किलोमीटर आहे. आमचे 50 रुपये घेतले. गिरिराज आश्रम. गेल्या वर्षी पण ह्याच आश्रममध्ये आलेलो आम्ही. आणि गेल्या वर्षी आम्ही 7 जण होतो. तेव्हा आम्ही होतो त्या वरच्या रूममध्ये 103, 104. आणि आता आम्ही रूम बुक केली ही ह्या रूममध्ये आहोत. बंगाली घाटवर आहोत तुम्ही. आणि बंगाली घाटच्या बाजूलाच आहे 2 मिनिटाच्या. हां, गिरिराज आश्रम. आणि हे आहेत आपले गोरेलाल भैया. तर यांना आम्ही कॉन्टॅक्ट केलेला आणि आता परत आलो आहे गेल्या वर्षीप्रमाणे. आणि सर्व्हिस खूप छान आहे. तर थँक्यू. आणि ही आता रूम आहे. तर असं काही नंतर मग ह्याच्यानंतर फ्रेश बीच होतोय. त्याच्यानंतर तुम्हाला पुढचा प्लॅन सांगतो काय आहे ते. तर ह्याच्या बाजूला यमुन नदी आहे, ती पण तुम्हाला दाखवेन मी. आणि असं काही रूम आहे. हा बघा, इथे डबल बेड घेतला आहे. 700 रुपयेमध्ये पडलं आहे. एक चेअर पण आहे अशीच बसायसाठी. तिथे बाथरूम आहे, टॉयलेट आहे, ते नंतर दाखवतो तुम्हाला. तर असं काहीचं आहे. आणि हा मस्तपैकी मस्त रिजनेबल प्राईजमध्ये. तर तुम्हाला त्यांचा नंबर डिटेल्स पाहिजे असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तर तुम्ही जाऊन तुम्हाला कॉल करू शकता. आणि तुम्हाला बाकीची काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर ते सुद्धा तिथे प्रोव्हाइड करतात. आणि तुम्हाला रिजनेबल प्राईजमध्ये फिरायचं आहे, रिक्षा किंवा काय असेल तर त्याचं पण तुम्हाला भावतोल करून देतील ते. तर चला, व्हिडिओला इथेच एंड करूया. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. कीप लविंग, कीप सपोर्टिंग. राधे राधे.